All right, then proteins. Definition of proteins. Proteins are compounds made up of amino acids. Functions. प्रोटीनचे functions काय असतात? Energy provide करणे. 1 gram of protein will give you how many calories? 4 calories. 4 calories. 4 calories. Superb. Functions. What are the functions of proteins? Apart from energy. Structure of body parts. कोणत्या body parts मध्ये proteins आहेत? Muscles. Correct. अजून ligaments, tendons. Collagen fiber, collagen protein. Okay. Structural strength. Structure म्हणजे शरीराची रचना. नाही. स्ट्रक्चरचा काय अर्थ असेल? सांधा. आकार. स्ट्रक्चर म्हणजे आकार. शेप म्हणजे आकार तसं तर, पण स्ट्रक्चर म्हणजे एक साचा. रचनाच होते. रचना. सो स्ट्रक्चरल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे. मसल कॉन्ट्रॅक्शन. आता हा जो तुम्हाला तीळ दाखवू शकतो मी, नाही तीळ इकडे, दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ प्रोटीन्स. रेग्युलेशन ऑफ हॉर्मोन्स आणि ट्रान्सपोर्टेशन तर आपण बघितलं. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. प्रोटीन्स आर क्लासिफाईड ॲज सिंपल प्रोटीन्स अँड कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन म्हणजे हायड्रोलाइज झाल्यानंतर ते फक्त अमायनो ऍसिड्स यील्ड करतात, आणि कॉम्प्लेक्स प्रोटीन्स म्हणजे अमायनो ऍसिड व्यतिरिक्त सुद्धा काही सबस्टन्सेस यील्ड करतात वेन दे आर हायड्रोलाइज्ड. कंप्लीट प्रोटीन्स अँड इनकम्प्लीट प्रोटीन्स हे अनदर क्लासिफिकेशन आहे. हे एक वेगळं क्लासिफिकेशन आहे. कंप्लीट प्रोटीन्स म्हणजे असे प्रोटीन्स ज्यामध्ये सगळे एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, आणि इनकम्प्लीट प्रोटीन्स म्हणजे असे प्रोटीन्सचे सोर्सेस ज्यामध्ये सगळे एसेन्शियल अमायनो ऍसिड्स नाही आहेत. सो लेट अस टॉक अबाउट क्लासिफिकेशन ऑफ अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स आर क्लासिफाईड ॲज essential amino acids, non-essential amino acids, and conditionally essential amino acids. Okay, so which are the essential amino acids? So essential amino acids are histidine, isoleucine, leucine, lysine, methionine, phenylalanine, whatever, threonine, ट्रिप्टोफॅन आणि व्हॅलाइन. अच्छा, कोण कोण BCAA घेतं बरं? ब्रांच्ड चेन अमायनो ऍसिड्स. BCAA सप्लिमेंट्स कोण कोण घेतं? BCAA कोण घेतं? ब्रांच्ड चेन अमायनो ऍसिड्स. घेत होतो सर, सध्या नाहीये. त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात माहितीये? काय काय असतं त्याच्यामध्ये? BCAAs आर नथिंग बट एसेन्शियल अमायनो ऍसिड्स. त्यामध्ये असतं व्हॅलाइन, ल्युसीन, आयसोल्युसिन, हे 3 मेनली असतात, आणि हिस्टिडाइन. ओके, लेट्स टॉक अबाउट नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड्स. नॉन एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आर ॲलॅनाइन, ॲस्पॅराजेन, ॲस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड. बीटा ॲलॅनाइन, बी ॲलॅनाइन कोणत्या सप्लिमेंटमध्ये बघितलंय का कधी? त्याचं बी असतं आणि ॲलॅनाइन असतं. दॅट इज बीटा ॲलॅनाइन. कंडिशनली इसेन्शियल अमायनो ऍसिड्स कोणते असतात? विच आर द कंडिशनली इसेन्शियल अमायनो ऍसिड्स? अर्जिनाइन, सिस्टाइन, ग्लुटामाइन, ग्लाइसिन, प्रोलाइन और प्रोलीन, serine and tyrosine. So these are essential amino acids, non-essential amino acids, and conditionally essential amino acids. Now let's talk about protein metabolism. Amino acids are used to synthesize proteins. Amino acids can be used for energy, yielding ammonia as a byproduct. Ammonia is converted into urea and excreted by the kidneys. Amino acids converted into acetyl coenzyme A, then it goes to citric acid cycle, electron transport chain, and then we get ATP out of it. Second
amino acids converted into alpha keto acids, that goes into citric acid cycle, then electron transport chain, and then we get ATP. Superb. And now we talk about the third. Amino acids converted into NADH. What is meant by NADH? कोण सांगू शकेल? सर निकोटानामाइड Adenine, डायन्यूक्लियोटाइड असं काहीतरी. nicotinamide, adenine, Dinucleotide. dinucleotide. निकोटिनामाइड, एडिनाइन, डायन्यूक्लियोटाइड. हे काय करतं बरं NADH? सर एनर्जी देतो. एनर्जी देतं? कशी काय? म्हणजे जनरेट करतो. ठीक आहे. तर ऑक्सिडेशन प्रोव्हाइड करतात सेल्फ. ओके, नाउ टेल मी, अल्फा कीटो एसिड क्या करता है? adipose tissue breakdown. Adipose tissue breakdown. Adipose tissue breakdown. So मी पहिला पाथवे काय सांगितला, अमिनो एसिड्स कन्वर्टेड इनटू एसिटिल कोएंजाइम and then goes to citric acid cycle, electron transport chain and ATP. सेकंड काय सांगितलं, अमिनो एसिड्स कन्वर्टेड इनटू अल्फा कीटो एसिड, goes into citric acid cycle, electron transport chain, ATP. थर्ड काय सांगितलं, अमिनो एसिड्स कन्वर्टेड इनटू NADH, then goes into electron transport chain and then ATP. आता मला सांगा, NADH काय करतं? ग्लाइकोलाइसिस के लिए हेल्प करते हैं. उसके लिए ग्लाइकोलाइसिस के प्रोसेस के लिए ऑक्सीडेशन प्रोवाइड करते हैं. ठीक आहे, स्क्रीन दिख रही है सबको? इथे काय आहे, अमिनो एसिड्स, नंतर एरो दाखवलाय एसिटिल कोएंजाइम ए, ऍसेटाइल, सायट्रिक ऍसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ATP. नेक्स्ट अमिनो एसिड्स काय बनतं हे? कीटो ऍसिड, अल्फा कीटो एसिड, सायट्रिक एसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन and ATP. Then amino acids, NADH, electron transport chain, ATP. बरोबर? Yes, sir. हो सर. आता मला सांगा, what is alpha keto acid, what does it do and what does NADH do? हे काय असू शकतं असं वाटतं तुम्हाला? ओके, कोण सांगू शकेल? कोणीच नाही. What are enzymes? Enzymes are proteins which control the chemical reaction, control the rate of chemical reaction. एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट वाढवणं किंवा कमी करण्याचं काम कोण करतं? एन्झाइम्स करतात. सो NADH काय आहेत? को एन्झाइम्स आहेत. आलं लक्षात? आपण याला काय म्हणतो? ऍसिटिल को एन्झाइम ए. सो NADH आर ऑल्सो को एन्झाइम्स. आलं लक्षात? अरे कोणीतरी बोला. Yes, हो sir. सर. Yes sir, आलंय लक्षात. हा, व्हेरी गुड. हा, आता आपल्याला प्रोटीन्स कशातून मिळतात? हे बघा इथे लिहिलेलं आहे, पल्सेस, मिल्क अँड मीट प्रॉडक्ट्स. पल्सेस म्हणजे डाळी, मिल्क म्हणजे दुधाचे पदार्थ आणि मीट प्रॉडक्ट्स म्हणजे नॉनव्हेज. सो व्हॉट इज एक्सेप्टेबल मॅक्रोन्यूट्रिएंट डिस्ट्रीब्युशन रेंज फॉर प्रोटीन्स? 10 to 30. 10% to 30% ऑफ युअर डेली इंटेक मस्ट बी प्रोटीन. सर हा प्रश्न होता, हा. हे जे आहे AMDR हे सर्कमस्टन्शियल आहे का, म्हणजे खेळाडू किंवा जनरल पॉप्युलेशन याच्यानुसार बदलतं का तेच राहतं? If you ask me about AMDR, not much difference, slightly different. आता समजा एखादा ऍथलीट आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ शटलर. एखादा शटलर आहे, कोणी पण, मेल फिमेल,